उभे विद्यावारी करकटवारी देवोनिया करकटवारी देवोनिया नको नको मना गुंतो माया जावी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जावी नको नको मना गुंतो माया जाळी आला जवळी ग्रासा बया काळाला जवळे ग्रसावया काळाला जवळे ग्रसावया नको नको मना गुंतो माया जावी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जावी नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासा बया काळाला जवळे ग्रसावया काळाला जवळे ग्रसावया काळाची हे उडी पडेल बाजमा काळाची हे उडी पडेल बाजमा जोडविना संवा माय बा तोडविना राजा देशीचा तोडरी तोडविना राजा देशीचा तोडरी आणि कसोय रे बडे काळाची हे उडी पडेल बाजमा काळाची हे उडी पडेल बाजमा जोडविना संवा माय बा तुका म्हणजे तुला तोडविना कोणी तुका म्हणजे तुला तोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया
विठ्ठल कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज पवन सुत नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली विठ्ठला विठ्ठला नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया सोडविना काळाची हे उडी पडेल वा जेव्हा सोडविना तुझा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रम समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाचे प्रथम नमन पांडुरंगाचे प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाचे विनंती माझी रंगाचे माझी रंगाचे विनंती माझी रंगाचे वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडीत कथे काळी आपण जावे गबरी वचन ऐका कमळापती माझी रंगाचे विनंती कर जोडीत कथे काळे आपण असावे गबरी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे शिरोमणी देहुवासी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून मनाला बुद्धबोध करणारा मनाचं प्रबोधन करणारा हा अभंग आहे विठ्ठल ढाला 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 कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार परिहार द्यायचा तो असा की आपल्या सर्वांच्या आत्या गजराबाई हंडगे यांच्या
प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तन सेवा, यासाठी उपस्थित आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण कदम महाराज की ज्यांनी बोटाला धरून कंबर बांधायला लावली, त्यांच्याबरोबर असलेले राजेंद्रजी काकडे परिवार, भोसले परिवार, इथं आल्यावर मला नातं गोतं कळालं जरा आत्यांचं. मृदंगाचार्य आमचं कुणीकडे गेलं तरी तुमचं बरोबर असू त्याचा. त्याचबरोबर रुईकर सर्व पाटील, भजनी मंडळ, विनेकरी, गायके महाराज, उमरेवाडीचे बापू, आपण सर्वजण, महिला मंडळ, आपणा सर्वजणांना या संप्रदायामध्ये महेशाच्या मूर्ती म्हटलेले, तुमच्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन साष्टांग दंडवट घालून कीर्तन सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. आपण ज्या ठिकाणावर राहतो ह्या लोकाला मृत्यूलोक म्हटलं जातं. आपण कुठं राहतो म्हणलं तर आपण सांगतो रुईला राहतो, गांजपूरला राहतो, परंतु ह्या सर्व पृथ्वी तलाला मृत्यूलोक म्हटलेले. मृत्यूलोकाचा एक नियम आहे की जे उपजणार आहे ते नाशणार आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, उपजते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंडा मदन सांगाते, उपजल्या पिंडा मदन सांगाते, उपजल्या पिंडा मदन सांगाते, उपजल्या पिंडा नवन सांगाते. उपजते मरते, देवे तिथे लक्ष चौऱ्यांची लक्ष चौऱ्यांची उपजते मरते, देवे तिथे उपजते मरते, देवे तिथे लक्ष चौऱ्यांची लक्ष चौऱ्यांची. उपजल्या पिंडा मरण सांगते. पिंड उपजला की त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. मृत्यू येणार हे त्रिकाळाबाधी सत्य आहे. मृत्यू येणार. मग व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर ज्या क्रिया करायच्या असतात तर त्या 3 भागामध्ये क्रिया सांगितलेल्या आहेत. मृत्यू झाल्यापासून दूध पाजेपर्यंत म्हणजे सावडेपर्यंत अग्निडाग देणं, रक्षा सावडणं, हे त्यापर्यंत एक विधी आहे. पुढचा विधी गोड जेवणापर्यंतचा दुसरा विधी, आणि आता वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाचा हा तिसरा विधी. ह्या 3 विधी करणंही करणं आहेत. आणि हे करणारे नातेवाईक जे असतात
ते पण धन्य असतात, कारण पितराची कुठलंच ऋण माणसाकडे असू नये. जेवढे पितृगण आहे ह्यांचा विधी केल्या तर आपल्याला पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सद्गती आणि पुण्य मिळत असतं. म्हणून आजच्या वर्षश्राद्धाचा हा विधी करण्यासाठी सर्व नातेवाईक मंडळी आणि त्यांच्या निमित्तानं सर्व भजनी मंडळी, सर्व टाळकरी आपण, माणसाला मृत्यू येणार हे कळतंय म्हणून आपण म्हणतो परमार्थ करा. परंतु परमार्थ हा देहासाठी करून उपयोग नाही, कारण देह हा जाणार आहे. नातीवंत देह जाणारच काळ, नातीवंत देह जाणारच काळ, नातीवंत देह जाणारच काळ, नातीवंत देह जाणारच काळ. काटे काळे सावधान, ऐसे खातो काळे सावधान. नातीवंत देह जाणारच काळ, नातीवंत देह जाणारच काळ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. रस्त्यानं चलत असताना पाट्या लावलेल्या असतात. घाटाचा रस्ता सुरू होत आहे, वाहने सावकाश चालवा, सावधान, पुढे गतिरोधक आहे. हे संत सांगून जातात, संतांनी सांगितलेलं आहे. मग ह्या देहासाठी परमार्थ करायची गरज नाही, देह जाणार आहे. आत्म्यासाठी पण परमार्थ करायची गरज नाही. आत्मा हा अमर आहे. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहत पावकः. आत्मा हा अमर आहे. मग आत्म्यासाठी सुद्धा परमार्थ करायची गरज नाही. मग परमार्थ करायचा आहे तो मनासाठी करायचा आहे, कारण मन ही अशी गोष्ट आहे. पहिल्या काळामध्ये आजी आम्हाला म्हणायची उमनं शिकवायची. आता होती कुठं गेली तिचं नाव चंदा फुली. ओळखा बरं म्हणायचे कोण असन, ओळखा बरं कोण असन? मन. ते आपलं मन आहे. मन ते मन आत्ता होतं की ते कुठं जाईल आपल्याला माहित नाही, कुठं फिरून वापस येईल माहित नाही. म्हणून ते मनाला उपदेश करण्यासाठी तुकाराम महाराजांनी तो गणराजा गणपती आदि मन घे हाती, आदि मन घे हाती, आदि मन घे हाती. ओ तो गणराजा गणपती, तो गणराजा गणपती आदि मन घे हाती, आदि
हातामध्ये घेऊन आयुष्यामध्ये परमार्थ केला पाहिजे. कारण मन जर नसेल आणि तुम्ही इथं येऊन बसलेले आहेत आता, परमार्थ घडणार नाही. म्हणून संतांनी सांगितलं की मन तुमचं अगोदर प्रसन्न करून घ्या. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी जर तुम्हाला पाहिजे असतील तर मन प्रसन्न करून घ्या. पण मन ही गोष्ट अशी आहे की ते आकळत नाही, ती तिच्या वेगाने पळत असते. म्हणून अगोदर मनावर ज्याचा ताबा आहे तर त्या माणसाचं आयुष्य हे सन्मार्गाला जात असतं. मग परमार्थामध्ये मन लागत नाही, मनाला लावावं लागतं. संसार हा होत असतो, परमार्थ करायचा असतो. जसं एखाद्या स्वयंपाकघरामध्ये उदाहरण सांगितलं जातं की गोड पदार्थ केलेले असले की त्या गोड पदार्थावर माशी बसते. त्या गोड पदार्थावर माशी बसते. मग त्या माशीला विचारलं की बाई तू त्या गोड पदार्थावर बसती, त्याच्यापेक्षा चांगला चटकदार पदार्थ तर त्या चुलीमध्ये आहे, विस्तव हार. त्या विस्तवावर का बसत नाही? दिसायला तर विस्तव चांगला दिसतो ना, विस्तवावर का बसत नाही? ती माशी म्हणली पाटील बसायला बसल पण पुन्हा यायचं काही खरं नाही. परत माघारी घेत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. मन झाले हावबरी, मन झाले हावबरी, मन झाले हावबरी, मन झाले हावबरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. मन एकदा परमार्थामध्ये आलं की परत माघारी येत नाही. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. सुख हे घडोघडीला पुन्हा वाढत राहत, परंतु मनाला वळवून आणावं लागतं. आणलं की पुन्हा महादेवराव मन आणखी माघारी जातं. मनाला असं म्हटलं की वडाळ गाईमध्ये बी फरक असतो. काही गायी आपल्या चांगल्या असतात, जिथं लावलं तिथं आपलं खाणार बसणार. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. जाऊ नये तिकडे जाये, जाऊ नये खाऊ नये ते खावे, हालून बोलावा पाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. पुन्हा परत जाणार, पुन्हा आणखी येणार, पुन्हा परत जाणार. म्हणून एकदा परमार्थामध्ये मन लागणं गरजेचं आहे. संसार करत असताना संसारामध्ये सुद्धा मन लागलं पाहिजे, पण एवढं नाही लागलं पाहिजे की त्याच्यातच गुंतून राहिलं पाहिजे. ईश्वर महाराज मुंडे गांजपूरकर यांचं कीर्तन आहे म्हणलं ते नाही म्हणलं भिजवायला जायचं, थोडं झोपावंच लागणार आहे. इतका परमार्थ करून उपयोग नाही. परमार्थ इतका संसार करून उपयोग नाही. संसार केला पाहिजे पण इतका गुंतून नाही केला पाहिजे. मग तितका माणूस गुंतला की त्या माणसाला तुकाराम महाराज म्हणतात की त्या मनाला इतकं गुंतू नका. पहिल्या चरणामध्ये सांगतात नको 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 मना गुंतू माया झाले, नको नको मना गुंतू माया झाले, नको नको मना गुंतू
समजून सांगतात. जर एकदाच म्हणले असते नको, तो आदेश झाला असता. सांगितलं ना नको, आमच्या शिक्षकांना सवय असते विद्यार्थ्याला सांगायची, एकदाच सांगायची, पुन्हा पुन्हा सांगायचं नाही. परंतु तुकाराम महाराजांनी मनाला समजून सांगितलं, नको नको बाबा, नको नको. दोनदा म्हणले नको नको. कारण कुठली बी गोष्ट जरा गुढीने घेतल्यावर बरी असते. म्हणून तुकाराम महाराजांनी गुढीने समजून सांगितलं मनाला की नको नको म्हणा, माया जाळामध्ये गुंतू नको. कारण हे जो माया जाळ आहे एका कोसल्याप्रमाणे असतो. एकदा कोसला किडा स्वतः घर करतो 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 स्वतःमध्ये संपून जातो. कोचियाचा किडा तो गुंतोनिया मेला, आता गुंतोनिया मेला, आता गुंतोनिया मेला, गुंतोनिया मेला. म्हणून तू गुंतू नको. परमार्थानं परमेश्वरानं आपल्याला जन्म दिलेला आहे. या जन्मामध्ये सत्कार्य करायचंय आणि सत्कार्य केल्यावर आपण या गावचे पाहुणे आहोत. या मृत्यू लोकावर पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपल्याला परत जायचंय. माणूस आलेलं लक्षात ठेवतो पण परत जाणार हे लक्षात ठेवत नाही. पाहुण्यानं ठरवलं पाहिजे की आपण आलोत, आपल्याला परत जायचंय. नाहीतर पाहुणा पहिल्या दिवशी सगळेजण म्हणतात चहा प्याला आमच्याकडे पाठवा बरं का, चहा प्याला आमच्याकडे पाठवा बरं का. दुसऱ्या दिवशी दारातून बघतात गेलं नाही काही वाटतं आणखी. आणि तिसऱ्या दिवशी असल्यावर तर तोडच लपवितात. म्हणून पाहुण्यानं ठरवलं पाहिजे की आपल्याला परत जायचंय. या मृत्यू लोकावर आलोत, आपल्याला इथं काही कार्य करण्यासाठी परमेश्वरानं पाठवलंय, ते करून आपल्याला परत जायचंय. देवाचे पण अवतार होतात. देव अवतार घेतात, कार्य करतात, परत जातात. संत अवतार जन्माला येतात, कार्य करतात, परत जातात. पण मनुष्य हा माणूस असा आहे की त्याला परत जायचं विसरून जातो. संत नामदेवाने आपल्या आयुष्यामध्ये शतकोटी अभंग करायचा पण केलता काय की महाराज? पूर्ण झाला का? नाही झाला. मग संताचं वचन असतं ते जर पूर्ण नाही झालं तर ते पुन्हा पूर्ण करायचे. म्हणून परमेश्वराने नामदेवाला आठवण करून दिली की नामा, तुम्ही म्हणला होतात की पृथ्वीतलावर जाऊन शतकोटी अभंग करायचे, तुमचं कार्य अपूर्ण राहिलंय, मग तुम्हाला परत पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागेल. नामदेव महाराजांनी सांगितलं मी जन्म घेतो, मृत्यू लोकावर जाईल, पण मला तुम्ही न्यायला आलं पाहिजे ही माझी आट आहे. ठरलं नामदेव महाराजांना पृथ्वीतलावर जन्माला पाठवायचं, परत जाताना त्यांना घेऊन जायचं. नामदेव महाराजांनी विचारलं की देवा मी जन्म घेणार, पण कुठं घ्यायचंय, पत्ता नाव गाव सांगा, कुठं जायचंय. मग त्यांनी सांगितलं देहू गावामध्ये बोलोबा नावाचे संत आहेत, कनकाई नावाची आई आहेत, त्यांच्या पोटी तुम्हाला जन्म घ्यायचा आहे. म्हणून असं म्हटलंय की नामा सोडून वैकुंठा, सोडो ना वैकुंठा, नामा सोडून वैकुंठा, नामा सोडून आला कनकाईचा पोटा, आला कनकाईचा पोटा. कनकाईच्या पोटाला बोलोबाच्या घरी जन्म घेतला. म्हणून म्हणतात की तुका अवतार नामया, नामयाचा. अभंग पूर्ण झाले
41 वर्ष 41 दिवस तुकाराम महाराजांना आयुष्य भेटलं. तेवढ्या कालावधीमध्ये 41,4141 अभंग लिहिले. अवतार कार्य संपलं, तुकाराम महाराज परत गेले. पण माणसाला परत जायचं माहित नाही. संसारामध्ये आला की एवढा डुबून जातो, बुडून जातो की मग उद्या काय आपल्याला मृत्यू येणार आहे हे विसरून जातो. परंतु संत म्हणतात की तुम्ही संसार करा, ह्याचा अर्थ संसार सोडा असा नाही. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. ओ भजन करावे ओ वेरो वेरा. भजन करावे ओ वेरो वेरा. जात जलदिवाची घरात पराम. जात जलदिवाची घरात पराम. भजन करावे भजन करावे मनुष्य देहानं संसार करणंही गरजेचं आहे, परंतु असा इतका गुंतून करायचा नाही. संसार करत करत परमार्थही करायचा आहे, गुंतायचं नाही. का गुंतायचं नाही तर मनाला तुकाराम महाराज सांगतात की नको नको मना गुंतू माया जाळे. काळ आला जवळी ग्रासावया. काळ जवळ आला असं म्हणतो. काळ आला काळ आला काळ आला मृत्यू झाला, पण काळ येत नाही. आपण काळाकडे जातो. आपण काळाकडे जातो. मी आता अंबाजोगाई निघालो की माझ्या बरोबर रामेश्वर आणि महादेवराव होते. रुई आलं म्हणले. रुई गाव आलं. रुई आलं का मी होऊन रुई मध्ये आलो. तसं काळ जवळ येत नाही, आपण काळाच्या जवळ जातो. आपल्याला जे आयुष्य दिलेले बालपणापासून ते आपण आता कुणी 40, 50, 45, 50, 60 करत करत आपण काळाच्या जवळ चाललेलो आहे. कुणाचं आयुष्य किती आहे हे परमेश्वरालाच माहिती आहे. आयुष्यावर मृत्यू नाही. कुणाचं आयुष्य कमी आहे म्हणून त्याला मृत्यू आहे, जास्त आहे म्हणून असं नाही. मृत्यू हा प्रवासासारखा आहे. ज्याचं जितक्या तिकीट काढले तेवढ्यावर त्याचा प्रवास आहे. इथून गाडी पंढरपूरला जाणार आहे. कुणी धारूरचं तिकीट काढलं तर धारूरला उतरणार, केजचं काढलं तर केजला उतरणार, बार्शीला उतरणार. ज्याचं तिकीट पंढरपूर पर्यंत येतो तो पंढरपूरला जाणार. वयावर मृत्यू नाही, त्याचा प्रवास कुठं संपणार आहे ह्याच्यावर मृत्यू आहे. बऱ्याच वेळेला वाईट गोष्टी घडतात. आम्ही सामाजिक क्षेत्रात फिरताना बघतो नवयुवक तरुण पोरं वडिलाच्या देखत खांद्यावर जातात. त्या मुलाचा प्रवास संपतो, आजोबा आणखी बी हरभरे चावून खातात. म्हणजे त्यांचा प्रवास हा त्यांच्या दैवगतीनं जेवढं आयुष्य दिलेलं आहे तेवढा प्रवास असतो. पण काळ हा उद्या येणार आहे. काळ हा उशालाच असतो म्हणतात. काळ कुठं असतो? उशालाच असतो, टप धरून बसलेला. परमेश्वराने सांगितलं चला घेऊन या की मग पुन्हा तिथं कुणाचं काही चालत नाही. एकदा काळ आला की मग तिथं कुणाचं काही चालत नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये महाराज काळाची हे काळाची हे उडे पडे ना माझो
कारण आता ज्याचं कुत्रं मोठं आहे ना ते माणूस मोठा. आताच्या काळामध्ये मोठे मोठे कुत्रे सांभाळलेले आहेत मोठ्या मोठ्या मालकांनी. मग ते कुत्रं बाहेर आलं की त्या भिक्षकऱ्याच्या गळ्यावर पाय टाकले. आता काही काही कुत्रे चावत नाहीत बरं का, फक्त ते जसं नाटकं करतात. त्यानं टाकला पाय त्या भिक्षकऱ्याच्या गळ्यावर. आता त्याला वाटलं आपलं नरड धरलं आणि मारणार हे कुत्रं आपल्याला, की त्यानं दगड हातात घ्यायचा प्रयत्न केला की लोक ओरडले, महाराज दगड मारलात की तुम्ही मेलात. अरे म्हणले मग आता माझा जीव जायची पाळी आली ना. तुम्ही म्हणले आता तुमचा जीव वाचवायचा असेल ना तर तुम्ही ज्याचं कुत्रं आहे का त्याला बोलवा. तुम्ही कुणाचं आहे? पाटलाच आहे. मग ते पाटलाचं कुत्रं म्हणलं की त्यांनी ओरडलं, पाटील तुमचं कुत्रं. की ते पाटील आपल्या घरामध्ये मस्त तकव्याला टिकून बसलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या कुत्र्यानं खेळ केला. तिथूनच ते खिडकीतून म्हणले, हे मोत्या 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 इकडे. मोत्यानं ते पाय खाली टाकले आणि शिपूट गोंडाखोळीमध्ये पाटलाकडे गेलं. बघणारे लोक बी होते. मोत्याला बोलू शकले का? नाही, कारण त्या मोत्यावर सत्ता कुणाची होती? पाटलाची होती. पाटील रोजीरोटी भाकरी त्याला पाटील घालीत होते. म्हणून त्या जसं कुत्र्यावर सत्ता पाटलाची असल्यामुळं पाटलांनी बोलवल्याबरोबर कुत्रं जवळ आलं, त्या माणसाला सोडलं. तसं काळाला जर सोडायचं असेल तर फक्त परमेश्वरानं बोलवलं तरच सोडतं, नाहीतर नाही. म्हणून आपल्याला एक चक्र पाणी सोडवू शकतो. ह्याच्यासाठी माणसानं ह्या गोष्टी परमार्थ केला पाहिजे. चक्रपाणीनं देवाला जवळ केलं पाहिजे आणि देवाकडून आपली सोडवणूक करून घेतली पाहिजे. ह्या गोष्टी करत असताना मग प्रश्न असा येतो की मग आईबाप जर समजा सोडवू शकत नसले तर मग आईबापाचं काय करायचं? एका ठिकाणी असं म्हणतात की सर्व तीर्थाचे नि दुरे जाना माता आणि पितरे. मग आपले आई वडील सगळ्या तीर्थाचं मोठं तीर्थ आहे, परंतु ते काळापासून सोडू शकत नाहीत म्हणून त्यांना सोडून द्यायचं नाही. सगळ्यात तीर्थाचं मोठं तीर्थ आई वडील आहे. आई वडिलाची तर सेवा करायचीच, कारण आई वडिलाची सेवा केल्याशिवाय परमेश्वर पण पावणार नाही. पण लक्षात एवढंच ठेवायचं की शेवटी हे कामाला येणार नाहीत. तीर्थ म्हणून त्यांची सेवा करणं, आई वडिलाची पुण्याई कमविणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पुंडलिकाने केलं. सगळ्यात जास्त उदाहरण मोठं कुणाचं दिलं जातं आई वडिलाची सेवेचं? पुंडलिकाचं दिलं जातं. पुंडलिकाची सेवा करत असताना साक्षात परमेश्वर आले आणि आवाज द्यायला लागलेत, पुंडलिका पुंडलिका मला बोलायचंय, मला भेटायचंय. तर पुंडलिकानं सांगितलं की माझ्या पितयाची सेवा चालू आहे, निद्रा नाश होईल म्हणून आपलं बोलणं होणार नाही. तो झोपलेले माझ्या मांडीवर म्हणून ते वीट टाकली आणि विटेवर उभा. किती दिवसांनी? योगे 28 विटेवर उभा. कशामुळं? आई वडिलाची सेवा करणाऱ्या भक्तामुळं. म्हणून आई वडिलाची सेवा तर केलीच पाहिजे. शेवटी आपल्याला परमेश्वर मिळाल्याशिवाय तो काळाला रोखू शकत नाही. म्हणून आपण ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं की तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आपल्याला ह्या गोष्टी कळण्यासाठी सुट्ट तुकाराम महाराजांनी माणसाला समजून सांगितलं. आणि हे करत असताना प्रत्येकाला आपल्याला जायचंच आहे ही गोष्ट आपण ध्यानामध्ये ठेवून आपण आपलं परमार्थ केला पाहिजे. आज या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हे जे कीर्तन आयोजित केलं हा पण एक परमार्थाचाच भाग आहे. कारण परमेश्वराचं नामचिंतन, टाळघोष आणि अन्नदान ह्या गोष्टी पुण्याच्याच आहेत. आणि ह्या आयोजित केल्यामुळं तुमच्यामुळं सगळ्याला पुण्य मिळालं. सगळेजण आपण या ठिकाणी आलात. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग यथामती जशी बुद्धी परमेश्वरानं दिली. महाग बघून चालायची सवय लागली का माणसाला की लवकर रस्ताच कटत नाही. महाग बघून चालायला गेलो पुन्हा रटगुटा उचलायला जमायले की तुम्ही अगोदर उचलून दिलं. मी महादेवराला सांगितलं भोपळा बांधलाय तर पोहायला येत नाही. म्हणून सुरुवातीला अभंगामध्ये सुरुवातीला जे आपल्याला अभंग सांगायचा होता ती माग बघायची सवय लागल्यामुळे थोडा गोळ झाला सुरुवातीला. एवढ्या घाईघाईच्या काळामध्ये सुद्धा तुमचं निमंत्रण आलं. माहेरचं निमंत्रण आल्यावर माणूस कारण सांगत नाही.
बाकीकडचं निमंत्रण दुसऱ्या पाहुण्याचं असलं की माणसं कारण सांगतात. घाईमध्ये रुई हे माझं कीर्तनाचं माहेर घर आहे, कारण कीर्तनकाराचा जन्म रुईमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं रुईचं निमंत्रण आलं की पाटीलला सांगितलं, राजाभाऊजीला सांगितलं की ठीक आहे, किती घाई असेल, मी कुठेही असेल तरी त्या दिवशी मी येणार. आणि म्हणून येऊन ही सेवा या ठिकाणी घडली. जे जे योग्य वाटलं असेल ते गुरूंचं आहे, जे चुकीचं असेल ते माझं मला परत झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हनुमंत तिडके आणि लिंबराज पंचाळ आणि द्रौपद राम चाळक आणि भोसले सुमित तुका म्हणे तुला सोडविना कोणे, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणे, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणे, 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 तुका म्हणे तुला 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 सोडविना कोणे, तुका म्हणे तुझं 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 सोडविना कोणे. एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया, काळाचे ओढे पडेल बाजवा, काळाचे ओढे पडेल बाजवा, काळाचे ओढे पडेल बाजवा, काळाचे ओढे पडेल बाजवा. एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया, काळाचे हे वडे पडेल बाजवा,
सोडवे ना कोणे तुका म्हणे तुझ सोडवे ना कोणे तुका म्हणे तुझ सोडवे ना कोणे तुका म्हणे तुझ सोडवे ना कोणे एका चक्रपाणी वाचनिया एका चक्रपाणी वाचनिया काळाची एवढे पडेल बाजवा काळाची एवढे पडेल बाजवा काळाची एवढे पडेल बाजवा काळाची एवढे पडेल बाजवा एका चक्रपाणी वाचून चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया भजन करा विठोबा कुमार हो पार 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 काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप मायबापावर जास्त विश्वास असतो जगामध्ये सगळ्यात विश्वास जास्त मायबापावर असतो मायबाप प्रेमातले पण असतात मायबापाचं प्रेम मुलावर आणि मुलाचं प्रेम मायबापावर असतं कुठपर्यंत लग्न होस तर पण मायबापाचं प्रेम शेवटपर्यंत असतं मुलावर होईल होईल मायबापाचं प्रेम हे शेवटपर्यंत असतं म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणले बाबा एकदा जर मृत्यू आला काळानं जर झाप टाकली झडप बसली उडी मारली तर मायबाप सोडविणार नाहीत
एका मुलाने काय केलं की वडिलाला एका मुलाला राजकारण शिकवायचं होतं. ते म्हणले तुला पहिला धडा शिकवितो. पत्र्यावर ठेवलं, त्याला पत्र्यावर चढविलं, आपल्या घराच्या भिंतीवर. खाली वडील थांबले आणि ते म्हणले बाबा उडी मार. मग तिने असं केलं, धरलं. सगळ्यात जास्त मुलाचा विश्वास कोणावर? वडिलावर. शंकरराव त्यांनी उडी मारली आणि वडिलांनी अंग काढून घेतलं. मुलगा खाली पडला. ते म्हणले तुम्ही तर उडी मारा म्हणलात, मी मारली, एवढा विश्वासघात कस काय केला? हे म्हणले राजकारणातला पहिला धडा. विठ्ठला विठ्ठल. बापावर विश्वास ठेवायचा नाही, ह्याला म्हणायचं राजकारणातला पहिला धडा. पण तुकाराम महाराजांनी बापावर आणि आईवर विश्वास ठेवला. तुकाराम महाराज म्हणले इथं माय आणि बाप सोडविणार नाही जर काळाची उडी पडल्यावर. प्रमाण असं आहे की ज्या वेळेला श्रीकृष्ण गोपाळ जास्त खोड्या करायला लागले, म्हणून त्यांना सांगितले की आता इथल्या खोड्या तुमच्या बंद. तुम्ही आता गायी घ्यायच्या आणि वनामध्ये चारायला घेऊन जायचं. गायी चारत असताना मग ते खेळ खेळायचे, हुतुतू, चेंडू फळी, लगुरचे. एकदा तो चेंडू खेळायचंय का, तर एकदा तो चेंडू यमुनेच्या नदीमध्ये गेला. नदीत चेंडू गेल्यावर आणण्यासाठी मग गोपाळ गेले. पण ते काही जण असतात बाहेर थांबले. कृष्ण परमात्म्यानं उडी मारली त्या ढोहामध्ये यमुनेच्या, आणि चेंडू काढायला गेला तर खाली कालिया नावाचा सर्प होता. त्या कालियाला मारायचं होतं म्हणून चेंडू तिथं गेला. कालियाला मारणं युद्ध सुरू झालं. पण गोपाळ गेले पळून घरला आणि यशोदेला जाऊन सांगितलं, यशोदा मैया आपला कृष्ण डोहामध्ये बुडाला. मग आईची माया कशी असते, लगेच सगळं काम सोडून दिलं आणि पळत 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 डोहाकडे गेले. कृष्ण बुडालाय. डोहात बघितलं त्या तर सगळं रक्त आलेलं होतं. आता त्या डोहामध्ये आपल्याच मुलाचं रक्त आलेलं आहे हे आईला वाटल्यावर आई घाबरली. कृष्णाला माहिती होतं, पण ते रक्त जे होतं ते कालियाचं होतं, त्या सापाचं होतं. आईनं बघितलं आणि आई एक एक पाऊल महाग सरकायला लागली. जर आई होती तर पुढे जाऊन कृष्णाला वाचवण्यासाठी डोहात उडी मारून आईनं काढायला पाहिजे होतं. पण स्वतःच्या जीवावर आल्यावर आई सुद्धा महाग सरायला लागली. आणि मग कृष्ण वरती आल्यावर मग त्याला कवटाळून धरलं आणि मग सांगितलं बाबा माझ्या, मग घ्यायला पप्प्या मुख्य घ्यायला लागले. माझा जीव, माझा प्राण, माझं सगळं. कृष्णाने सांगितलं सगळं खोटं खोटं. मी बघत होतो म्हणले तू माग सरकत होती. म्हणजे काळ आला तर जन्म देणारी आई पण माग सरकते, बाप पण वाचू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा काळाची उडी पडल्यावर तिथं आई वडील सुद्धा सोडवणार नाहीत. काही जणाला लयच नाद असते. मोटरसायकल जरी पकडली, गाडीचा इन्शुरन्स नाही, 3 जण बसलेले, हेल्मेट नाही, पोलिसांनी पकडली, लगेच फोन काढणार की बोला आमच्या नेत्याला, बोला फोन लावून देणार. तुकाराम महाराजाला विचारलं बरं आई वडिलांनी नाही सोडले तर काही आमचा वशिला बिशीला असला तर जमन का? वशिला लय आमचा लांब रे म्हणजे. आता लोक लय लांब वशिला सांगतात. मोदी पस्तर सुद्धा वशिला म्हणजे आमचा. तुकाराम महाराज म्हणले बाबा तुझा मोदी पर्यंत जरी वशिला असला, राजापर्यंत जरी वशिला असला तरी काही चालत नाही. हे 3ऱ्या चरणात सोडविना राजा देता चौधरी, सोडविना राजा देता चौधरी, सोडविना राजा देता चौधरी, सोडविना राजा
राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. राजा बी सोडविणार नाही. चौधरी ही एक पदवी होती. पाटील जशी आता पाटील देशमुख पदवी आहे तशी चौधरी जुन्या काळामध्ये पदवी होती. त्या पदवीचा माणूस सुद्धा सोडू शकणार नाही. बर पाहुणे म्हणले आमचे लय मोठ्या मोठ्या पदावर आहेत. सोयरे सुद्धा भले भले सोडविणार नाहीत. सोयरे जे सोय जाणीन ते सोयरे मोठे मोठे असले तरी सोडविणार नाहीत. आणि भावकी जे भाव खाती ती भावकी, जे भाव खाती ती भावकी आणि सोय जाणीन ते सोयरे. मग सोयरे जरी मोठे असले तरी सोडवणूक होणार नाही. राजाची ओळख असेल तरी सोडवणूक होणार नाही. तुम्ही राजाचे सारथी असलात तरी सोडवणूक होणार नाही. राजाचं सारथी म्हणजे गरुड माहिती असेल तुम्हाला. गरुड वाहन कशाचं होतं? विष्णूचं वाहन गरुड. सगळ्यात आपण मोठी देवता विष्णूला म्हणतो. विष्णूचं वाहन गरुड. गरुड आल्याशिवाय विष्णूला घर सोडता येत नसायचं आणि गरुडानं घरी नेऊन सोडल्याशिवाय तो घरी नाही जायचा. एकदा गरुडाच्या आई आजारी होत्या. मग गरुड विष्णूची सेवा करून आले की आईला विचारायचे तब्येत कशी आता? जरा खराबच झाली. कालच्या पेक्षा आज खराब, आजच्या पेक्षा आता दुपारच्या पेक्षा संध्याकाळी खराब. आणि मग त्या गरुडाच्या आईने सांगितलं की आज तर मला एक माणूस आला म्हणले बलाढ्य आणि माझ्याकडे बघून हसून गेला. गरुडाने ओळखलं हा कोण असायला पाहिजे? हा यम असायला पाहिजे. यमाचं वर्णन केलेलं विविध ठिकाणी.
मग यमाला विचारलं होय, कारण त्यांच्या ओळखी असल्यामुळे सगळ्याचे नंबर त्यांच्याकडे होते. लगेच यमाला फोन नंबर लावला की तुम्ही म्हणले आमच्या आईकडे आलतात का? हो म्हणले आलो होतो. आमच्या आईकडे बघून हसलात? हो म्हणले हसलो. का? मला आश्चर्य वाटलं म्हणले की यमानं लिहिलेलं जे पत्ता आहे तो पत्ता मला चुकीचा वाटला. मी आलो रुईमध्ये आणि ह्यांचं तुझ्या आईचं जर मृत्यू लिहिला हिमालयामध्ये, कारण त्या मृत्यू हिमालयात लिहिलेला होता. तर त्याच रात्री हिमालयामध्ये गरुडानं त्या आईला नेऊन सोडलेलं होतं. म्हणजे ज्या ठिकाणी जो काळ ठरलेला आहे त्या दिवशी मृत्यू येणार. राजा सोडविणार नाही, सोयरेक सोडविणार नाहीत. राजाचा बाप त्याला पण मृत्यू चुकलेला नाही. प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ एवढा पुण्यवान राजे होते. जर ते स्वर्गामध्ये गेले तर इंद्र त्यांना स्वतःचा अर्धा आसन द्यायचा. त्यांच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले. सीतेचे सासरे, सीतेला पण परमार्थामध्ये खूप मोठं स्थान आहे. त्यांचे सासरे प्रभू रामचंद्राचे वडील स्वतः पुण्यवान राजा, त्यांना सुद्धा मृत्यू चुकला नाही. काळानं त्यांनाही सोडलं नाही. उलट 4 मुलं असताना 4 मुले राजा दशरथा, चौघे पुत्र राया दशरथा, प्राण गेला दशरथा, प्राण गेला एकही नव्हता, प्राण गेला एकही नव्हता. अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. चौघे पुत्र राया दशरथा, प्राण गेला एकही नव्हता. हो प्राण गेला एकही नव्हता, प्राण गेला एकही नव्हता. 4 पुत्र या दशरथा, प्राण काळे एकही नव्हता, प्राण काळे एकही नव्हता, प्राण काळे एकही नव्हता. 4 मुलं राजा दशरथाला होते. परंतु कैकेयीच्या उशापासाठी प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले. दशरथाने सांगितलं सुमंताला की प्रभू रामचंद्राला घेऊन या. रथ रिकामा आला. सुमंत मूर्छा येऊन पडले. काय सांगू मी आता राजा दशरथाला, प्रभू रामचंद्राला का आणलं नाही म्हणून. शेवटच्या क्षणामध्ये दशरथ राजा व्याकुळ झाले आणि माझ्या रामाला आणलं का, माझ्या रामाला आणलं का, लक्ष्मणाला आणलं का, भरत कुठे आहे, शत्रुघ्न कुठे आहे. 4ही मुलाचा घोक घेतला. प्रभू रामचंद्राचं 6 वेळेला नामस्मरण केलं. 6 वेळेला नामस्मरण करून शेवटी राजा दशरथाने प्राण त्यागले. प्रभू रामचंद्राचे वडील असताना राजा दशरथाला मृत्यू चुकला नाही. काळानं त्यांनाही सोडलं नाही. म्हणून तू राजा असला तरी सोडणार नाही, राजाचा बाप असला तरी सोडणार नाही. कुणी भला भला सोयरा आला तरी काळ त्यांना सोडत नाही. म्हणून तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला की तुम्ही म्हणायला लागलात की हे सोडत नाही, ते सोडत नाही, ते सोडत नाही. तुका म्हणे तुला, सोडवतंय तुका कोण? म्हणे तुला, तुका म्हणे तुला सोडवेना कोणे. तुका म्हणे तुला, तुका म्हणे तुला, तुका म्हणे तुला सोडवेना कोणे. तुका म्हणे तुला, तुका म्हणे तुला,
तुका म्हणे तुला तुका म्हणे तुला पडावे ओ रे एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडे काळाची हे उडी पडेल बाजो काळाची हे उडे एका चक्रपाणी काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची उडी पडेल वाजवा काळाची उडी काळाची उडी काळाची उडी पडेल वाजवा तुकाराम महाराजांनी पहिल्या 3 चरणामध्ये सांगितलं की तुम्हाला कोणी सोडवणार नाही, आई वडील सोडवणार नाहीत, राजा सोडवणार नाही, सोयरे सोडवणार नाहीत. मग कोण सोडवतंय? तर तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं की तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. एका चक्रपाणी, एका शिवाय दुसरा कोणी सोडवू शकत नाही. मग का बरं चक्रपाणी सोडवतो, दुसरे का नाही सोडू शकत? दोघांमध्ये काय फरक आहे? आई वडील आहेत, पुन्हा कुणी दुसरे आहेत, सगळे ते सोडवू शकत नाहीत आणि फक्त चक्रपाणीच सोडू शकतो. तर त्याचं कारण असं आहे की बाकीचे सगळे काळाच्या अधीन आहेत आणि काळ हा परमेश्वराच्या अधीन आहे. काळावर सत्ता कुणाची आहे? देवाची देवाची सत्ता चालते आणि आपल्या सगळ्यावर सत्ता काळाची चालते. म्हणून काळ जर टाळायचा असेल, सोडवायचा असेल, त्याच्यापासून जर सुटका करायची असेल तर एका चक्र पाणी वाचून दुसरं कोणी सोडू शकत नाही. मग एक चक्र पाणी मिळवण्यासाठी मनुष्य देहाने काय करायला पाहिजे? तुळशी माळा गळा, गोपीचंद टिळा लावला पाहिजे, तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे, गुरु केला पाहिजे, गुरुमंत्र करून जप केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे आणि मग मिळतो चक्रपाणी. आणि ते चक्रपाणी मिळाला की मग काळाची हिंमत नाही. काळ हा त्यांच्या ताब्यात आहे. दृष्टांत असा आहे की एक भिक्षेकरी गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये आलेले होते आणि मग भिक्षा 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 करत चाललेले असताना एका वाड्याजवळ आले आणि भिक्षेचा आवाज केल्याबरोबर एक मोठा कमरा इतकं कुत्र, कारण आता ज्याचं कुत्र मोठं आहे ना ते माणूस मोठा. आताच्या काळामध्ये मोठे मोठे कुत्रे सांभाळलेले आहेत मोठ्या मोठ्या मालकांनी. मग ते कुत्र बाहेर आलं की त्या भिक्षेकऱ्याच्या गळ्यावर पाय टाकले. आता काही काही कुत्रे चावत नाहीत बरं का, फक्त ते जसं नाटकं करतात. त्यानं टाकला पाय त्या भिक्षेकऱ्याच्या गळ्यावर. आता त्याला वाटलं आपलं नरड धरलं आणि मारणार हे कुत्र आपल्याला, की त्यानं दगड हातात घ्यायचा प्रयत्न केला की लोक ओरडले, महाराज दगड मारलात की तुम्ही मेलात. अरे म्हणले मग आता माझा जीव जायची पाळी आली ना. तुम्ही म्हणले आता तुमचा जीव वाचवायचा असेल ना तर तुम्ही ज्याचं कुत्र आहे का त्याला बोलवा. तुम्ही कुणाचं आहे? पाटलाच आहे. मग ते पाटलाचं कुत्र म्हणलं की त्यांनी ओरडलं, पाटील तुमचं कुत्र. की ते पाटील आपल्या घरामध्ये मस्त तकव्याला टिकून बसलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या कुत्र्यानं खेळ केला. तिथूनच ते खिडकीतून म्हणले, हे मोत्या 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 इकडे. मोत्यानं ते पाय खाली टाकले आणि शिपूट गोंडाखोळीमध्ये पाटलाकडे गेलं. बघणारे लोक बी होते, मोत्याला बोलू शकले का? नाही, कारण त्या मोत्यावर सत्ता कुणाची होती? पाटलाची होती. पाटील रोजीरोटी भाकरी त्याला पाटील घालीत होते.
म्हणून त्या जसं कुत्र्यावर सत्ता पाटलाची असल्यामुळं पाटलांनी बोलवल्याबरोबर कुत्रं जवळ आलं, त्या माणसाला सोडलं. तसं काळाला जर सोडायचं असेल तर फक्त परमेश्वरानं बोलवलं तरच सोडतं, नाहीतर नाही. म्हणून आपल्याला एक चक्र पाणी सोडवू शकतो. ह्याच्यासाठी माणसानं ह्या गोष्टी परमार्थ केला पाहिजे. चक्रपाणीनं देवाला जवळ केलं पाहिजे आणि देवाकडून आपली सोडवणूक करून घेतली पाहिजे. ह्या गोष्टी करत असताना मग प्रश्न असा येतो की मग आईबाप जर समजा सोडवू शकत नसले तर मग आईबापाचं काय करायचं? एका ठिकाणी असं म्हणतात की सर्व तीर्थाचे नि दुरे जाना माता आणि पितरे. मग आपले आई वडील सगळ्या तीर्थाचं मोठं तीर्थ आहे, परंतु ते काळापासून सोडू शकत नाहीत, म्हणून त्यांना सोडून द्यायचं नाही. सगळ्यात तीर्थाचं मोठं तीर्थ आई वडील आहे. आई वडिलाची तर सेवा करायचीच, कारण आई वडिलाची सेवा केल्याशिवाय परमेश्वर पण पावणार नाही. पण लक्षात एवढंच ठेवायचं की शेवटी हे कामाला येणार नाहीत. तीर्थ म्हणून त्यांची सेवा करणं, आई वडिलाची पुण्याई कमविणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पुंडलिकाने केलं. सगळ्यात जास्त उदाहरण मोठं कुणाचं दिलं जातं आई वडिलाची सेवेचं? पुंडलिकाचं दिलं जातं. पुंडलिकाची सेवा करत असताना साक्षात परमेश्वर आले आणि आवाज द्यायला लागलेत, पुंडलिका पुंडलिका मला बोलायचंय, मला भेटायचंय. तर पुंडलिकानं सांगितलं की माझ्या पितयाची सेवा चालू आहे, निद्रा नाश होईल म्हणून आपलं बोलणं होणार नाही. तो झोपलेले माझ्या मांडीवर, म्हणून ते वीट टाकली आणि विटेवर उभा. किती दिवसांनी? योगे 28 विटेवर उभा. कशामुळं? आई वडिलाची सेवा करणाऱ्या भक्तामुळं. म्हणून आई वडिलाची सेवा तर केलीच पाहिजे. शेवटी आपल्याला परमेश्वर मिळाल्याशिवाय तो काळाला रोखू शकत नाही, म्हणून आपण ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं की तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आपल्याला ह्या गोष्टी कळण्यासाठी सुट्ट तुकाराम महाराजांनी माणसाला समजून सांगितलं. आणि हे करत असताना प्रत्येकाला आपल्याला जायचंच आहे, ही गोष्ट आपण ध्यानामध्ये ठेवून आपण आपलं परमार्थ केला पाहिजे. आज या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हे जे कीर्तन आयोजित केलं, हा पण एक परमार्थाचाच भाग आहे. कारण परमेश्वराचं नामचिंतन, टाळघोष आणि अन्नदान ह्या गोष्टी पुण्याच्याच आहेत. आणि ह्या आयोजित केल्यामुळं तुमच्यामुळं सगळ्याला पुण्य मिळालं. सगळेजण आपण या ठिकाणी आलात. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग यथामती जशी बुद्धी परमेश्वरानं दिली. महाग बघून चालायची सवय लागली का माणसाला की लवकर रस्ताच कटत नाही. महाग बघून चालायला गेलो पुन्हा रटगुटा उचलायला जमायले की तुम्ही अगोदर उचलून दिलं. मी महादेवराला सांगितलं भोपळा बांधलाय तर पोहायला येत नाही. म्हणून सुरुवातीला अभंगामध्ये सुरुवातीला जे आपल्याला अभंग सांगायचा होता ती माग बघायची सवय लागल्यामुळे थोडा गोळ झाला सुरुवातीला. एवढ्या घाईघाईच्या काळामध्ये सुद्धा तुमचं निमंत्रण आलं. माहेरचं निमंत्रण आल्यावर माणूस कारण सांगत नाही. बाकीकडचं निमंत्रण दुसऱ्या पाहुण्याचं असलं की माणसं कारण सांगतात. घाईमध्ये रुई हे माझं कीर्तनाचं माहेर घर आहे, कारण कीर्तनकाराचा जन्म रुईमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं रुईचं निमंत्रण आलं की पाटीलला सांगितलं, राजाभाऊजीला सांगितलं की ठीक आहे, किती घाई असेल, मी कुठेही असेल तरी त्या दिवशी मी येणार. आणि म्हणून येऊन ही सेवा या ठिकाणी घडली. जे जे योग्य वाटलं असेल ते गुरूंचं आहे, जे चुकीचं असेल ते माझं मला परत झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर कामने तुला सोडविना कोणे, तू कामने तुला सोडविना कोणी, तू कामने तुला सोडविना कोणे, तू कामने तुला सोडविना कोणी, तुका